पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला कांत बद्दल माहितच नाहीये ना? नाही, मराठीवाल्या विद्यार्थ्यांना माहिती आहे इमॅन्युअल कांत बद्दल. मी तुम्हाला कांतचा कॉन्सेप्ट काय हा शिकवतो, उत्तर सांगतो, देन विल स्टॉप. प्रश्न आहे, तुम्हाला वाचून दाखवतो. प्रश्न काय आहे, कांतचा कर्तव्यवाद, ऐका लिसन. कांतचा कर्तव्यवाद म्हणजे डिओन्टोलॉजी कृतीच्या नैतिकतेवर भर देतो, जे प्रामाणिकता आणि कामाप्रती बांधिलकी सुनिश्चित करण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. चर्चा करा. वाक्य अत्यंत किचकट वाटतंय तरी वाचा, सोपं आहे. स्टार्ट. बांधिलकी सुनिश्चित हे आपल्या गावचे नाहीत. त्याच्यावर मी तुम्हाला सांगतो इमॅन्युअल कांतचा कर्तव्यवाद काय आहे. ऐका, लिसन. कर्तव्यवाद याला आपण म्हणतो डिओन्टोलॉजी. सिंपल कॉन्सेप्ट आहे. तुम्ही भगवद्गीतेतील ते एक वाक्य ऐकलं असेल बघा, कर्मण्ये वाधिका रस्ते मा फलेषु कदाचन. म्हणजे तू फळाची कोणतीही चिंता न करता काम करत जा. म्हणजे हे पर्टिक्युलर वाक्य काय म्हणतं, काय महत्वाचं आहे, कर्म महत्वाचं आहे का फळ महत्वाचं आहे? फळ महत्वाचं आहे. कर्म महत्वाचं आहे, फळ महत्वाचं नाही. तुम्ही जे काम करताय हे काम जास्त महत्वाचं, तुम्हाला फळ मिळो अथवा न मिळो. फॉर एक्झाम्पल, खरं बोलणं, प्रामाणिक असणं, अहिंसा न करणं, ही सगळी तुमची काय झाली, तुमची कर्तव्य झाली. आता इमॅन्युअल कांत काय म्हणतो, इमॅन्युअल कांतचं काय म्हणणं आहे की आपल्याला काय करा, आपल्याला सार्वत्रिक तत्व काढायची आहेत, आपल्याला युनिव्हर्सल नियम बनवायचे आहेत. युनिव्हर्सल नियम कशासाठी? लोकांचं वागणं नीतिशास्त्राला धरून असावं, लोकांचं वागणं तात्विक असावं, लोकांचं वागणं चांगलं असावं, यासाठी आपल्याला युनिव्हर्सल नियम बनवायचे. मग युनिव्हर्सल नियम बनवताना काय करूया, तर इमॅन्युअल कांत म्हणतो की तुम्ही प्रत्येकाने तुमचं वागणं ठरवा. तुम्ही समजा एखादी कृती करा, हे महत्वाचं आहे. तुम्ही एखादी ऍक्शन करा, तुम्ही एखादी कृती करा, एखादं काम करा, आणि सेम काम तुम्ही काय करा, आणखीन एखाद्या पर्सनला करायला सांगा. मग जर त्या व्यक्तीने ते काम केल्यानंतर जर तुम्हाला पटलं, तर त्या वागण्याला आपण काय करूया, नीतिशास्त्राचा नियम करूया. पण जर तुम्हाला वाटतंय की मी केल्यानंतर मला हे काम चांगलं वाटतंय, पण समोरच्या व्यक्तीने हे काम केल्यानंतर मला त्या ठिकाणी त्याचं वागणं चूक वाटतंय, अयोग्य वाटतंय, अन्यायी वाटतंय, तर मात्र तुमचं वागणं न्यायाला धरून नाही, तुमचं कर्तव्य योग्य नाही. याला म्हणायचं कर्तव्यवाद. परत एकदा सांगतो, इमॅन्युअल कांत म्हणतो की तुम्हाला जे फळ मिळणार आहे ते फळ महत्वाचं नाहीये, महत्वाचं काय आहे, तुमचं कर्तव्य, तुमचं काम महत्वाचं आहे. मग या ठिकाणी इमॅन्युअल कांतला काय करायचंय, लोकांचं वागणं चांगलं, योग्य, न्याय्य, नैतिक असावं, यासाठी काही तत्व बनवायची आहेत, काही सूत्र बनवायची आहेत, काही नियम ठरवायची आहेत. आणि कांतचं म्हणणं आहे की त्याने बनवलेली सूत्र, नियम, तत्व कशी असावी, युनिव्हर्सल असावी, वैश्विक असावी, कोणत्याही ठिकाणी ते लागू व्हायला हवी. मग यासाठी तो एक साधा एक्सपेरिमेंट सांगतो. तो काय सांगतो, लेट अस से फॉर एक्झाम्पल, मी समजा तुमच्यापैकी कुणाला तरी मारलं, बरोबर आहे, आणि मला वाटलं की मी तुम्हाला मारणं चांगलंय, करेक्ट आहे. लेट अस से आय एम बिईंग अ टीचर, तुमचं काहीतरी चुकलं, मी तुम्हाला दड 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 मारलं, समजा. पहिला टप्पा झाला. आता सेम काय झालं, सेम समजा माझा लहाना भाऊ शाळेत जातो, तिथलच्या शिक्षकाने त्याला काय केलं, त्याचं चुकलं, त्याला माझ्यापेक्षा जास्त मारलं. तर मी मारल्यानंतर मला काय वाटलं, माझं मारणं योग्य आहे, मी नीती लावतोय, शिस्त लावतोय, पोराच्या भल्यासाठी करतोय, मारण्यात काय गैर आहे. पण तेच जर त्या शिक्षकानं केल्यानंतर मी शिक्षकाकडे गेलो, काय म्हणलो, मारलं कशाला रे, माझा भाऊ शिकल नाही तर नाही शिकल, काय व्हायचं, पण हात लावला से याद राख, हात तोडून ठेवल. मला सांगा, मग त्या पर्टिक्युलर केसमध्ये माझं जे वागणं होतं हे नियम होऊ शकतं का, तत्व होऊ शकतं का, सूत्र होऊ शकतं का, वैश्विक होऊ शकतं का, नाही होऊ शकत. सो इट इज डिओन्टोलॉजी. त्यांचं म्हणणं आहे की तुमचं वागणं हे न्यायाला, नीतीला, नियमाला, वैश्विकतेला धरून असायला हवं. म्हणजेच काय, तुम्ही जे वागत आहात, आता महत्वाचं म्हणजेच काय, तुम्ही जे वागत आहात हेच वागणं जर दुसऱ्या व्यक्तीने केलं, तर जर ते वागणं तुमच्या सदसद विवेक बुद्धीला पटत असेल, तर तुमचं वागणं कर्तव्य आहे. पण जर तुम्हाला त्याचं वागणं चूक, अयोग्य, अन्याय वाटत असेल, तर याचा अर्थ तुमचं स्वतःचं वागणं न्यायाला, नीतीला, नीतिशास्त्राला धरून नाही. मग तुमचं वागणं, आपण फळाचा विचार करतोय का नाही, आपण कशाचा विचार करतोय, वागणुकीचा, वर्तणुकीचा विचार करतोय. हे झालं डिओन्टोलॉजी, हे झालं कर्तव्य शास्त्र.
क्लिअर हा कॉन्सेप्ट. आता मग इथं उत्तर कसं असायला, आपण काय पाहतोय, आपण या ठिकाणी लोकस आणि फोकस स्टडी करताना काय पाहतोय की कर्तव्यवाद हा काय आहे, लोकस आहे. कांतचा कर्तव्यवाद हा काय, लोकस आहे. पण इथं जो फोकस आहे, फोकस दोन आहेत, पण सेपरेट फोकस लिहायचा नाहीये, फोकस इंटिग्रेटेड आहे. कांतचा कर्तव्यवाद काय करतो, हा तुमच्या कामाच्या नैतिकतेवरती भर देतो. तुम्हाला काय फळ मिळणार आहे याच्याशी कांतला काहीही घेणं देणं नाही. कांतचं एक साधं सरळ म्हणणं काय, फळ काही का मिळणार फरक पडत नाही, तुमचं वागणं योग्य, न्याय्य, चांगलं, नैतिक असायला हवं. सो कांतचा मेन फोकस काय, तुमच्या कृतीवरती, तुमची कृती कशी असायला हवी, नैतिक असायला हवी. सो तुमच्या कृतीच्या नैतिकतेवर भर देतो. आणि याचा फायदा काय होतो, याच्यामुळे तुमच्यात प्रामाणिकपणा येतो आणि कामाप्रती बांधिलकी येते. मग प्रश्नाचा फ्लो कसा असायला हवा, एकदम साधा सिंपल प्रश्न आहे, साधा सिंपल फोकस आहे. आता इथे इंट्रोडक्शन करताना काय करायचं, तुम्ही कांतचा जो इंट्रोडक्शन बद्दल सांगतोय, कांतचा जो कर्तव्यवाद आहे याचं महत्व सांगायचं. कशाच्या पर्स्पेक्टिव्हनं, नीतिशास्त्राच्या. आता मग महत्वाची गोष्ट, प्रिपरेशन करताना स्ट्रॅटेजी. आपल्याला काय कळतंय, जेवढ्या विचारवंतांबद्दल आपण लिहितोय तर त्यांचे काय मेन कॉन्सेप्ट आहे, त्याचा काय फायदा आहे, त्याचा काय डेफिनेशन आहे, हे आपण बघतोय का नाही. आपण प्रत्येक विचारवंताच्या दोन गोष्टी बघतोय. पहिलं, त्या विचारवंताने जी कॉन्सेप्ट सांगितली आहे ही नीतिशास्त्राच्या दृष्टीनं किती महत्वाची आहे. महात्मा गांधीचा कॉन्सेप्ट, त्याचं महत्व, गौतम बुद्धाचे कॉन्सेप्ट, त्याचं महत्व. म्हणजे इथून पुढे काय करायचं, जे सगळे 20-22 विचारवंत आहेत ज्यांच्याबद्दल आपण नीतिशास्त्रामध्ये लिहिणार आहात, हे होमवर्क लिहून घ्या. या 20-22 विचारवंतांचे जे सगळे कॉन्सेप्ट आहेत, या सगळ्या कॉन्सेप्ट बद्दल एक 20 शब्दांचं इंट्रोडक्शन. महात्मा गांधींनी दिलेल्या सगळ्या संकल्पनांबद्दलचं 20 शब्दांचं इंट्रोडक्शन, की काय लिहू शकतो. बरोबर आहे. पहिली गोष्ट 20 शब्दांचं इंट्रोडक्शन, ते आपल्याकडे तयार असायला हवं. बरोबर आहे. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्या व्यक्तीची आजची उपयुक्तता. दुसरा मुद्दा, त्या व्यक्तीची, विचारवंतांची आजची उपयुक्तता, आजचं रिलिव्हन्स आपल्या उत्तरामध्ये यायला हवं, की नेमकं काय महत्वाचं आहे, आजचं रिलिव्हन्स. म्हणजे तुम्ही आता जे 20 विचारवंत वाचणार आहात, थिंकर, फिलॉसॉफी, ह्या सगळ्या फिलॉसॉफी डिटेल्डमध्ये करण्याच्या अगोदर पहिलं काम काय करायचं, प्रत्येक फिलॉसॉफीचा 25 शब्दात क्रक्स, प्रत्येक विचारवंताचा 25 शब्दात क्रक्स. आणि तो क्रक्स लिहिल्यानंतर त्याच्या खाली लगेच त्या विचारवंताची आजची उपयुक्तता, आज काय रिलिव्हंट आहे. इंटरनेटवर टाका, तुम्हाला मिळून जाईल. जेमिनी आहे, चॅट जीपीटी आहे, परप्लेक्सिटी आहे, ग्रॉक आहे, एव्हरीवेअर युअर. फक्त त्या ठिकाणी भाषा शोधून ठेवा. महात्मा गांधींचा गिव्ह रिलिव्हन्स ऑफ महात्मा गांधीज टीचिंग इन टुडेज टाइम पिरियड. मग हे नंतर आपण चेंज करू, की अहिंसेसाठी कसं कामाचं आहे, गुड गव्हर्नन्ससाठी कसं कामाचं आहे, प्रशासनासाठी कसं कामाचं, हा पुढचा टप्पा झाला. पण आता अभ्यास करताना तुम्ही जे करताय, वाचत बसताय, डोंट रीड. आता शोधून ठेवा की विचारवंत, त्याचा 20 शब्दात क्रक्स आणि त्याची आजची उपयुक्तता. मग इमॅन्युअल कांत, त्यानं दिलेला कर्तव्यवाद, याचं महत्व. पण महत्व आपण नॉर्मली लिहितो का नीतिशास्त्राच्या पर्स्पेक्टिव्हने, नीतिशास्त्र. कारण आपल्याला कांत कशात डिस्कस करायचा आहे, नीतिशास्त्रात. बेसिकली इमॅन्युअल कांत हा फिलॉसॉफीमध्ये सुद्धा आहे, सोशिओलॉजीमध्ये सुद्धा आणि पॉलिटिकल सायन्समध्ये सगळीकडे आहे. पण इथं आपण स्पेसिफिकली त्यानं जे विचार त्या ठिकाणी मांडले त्यांना आपण ॲज इट इज कुठं घेतोय, नीतिशास्त्रामध्ये घेत आहोत. मग पुढं लिहित असताना इथं आता काय आहे, तर कांतची जी तत्व आहेत, कांतची तत्व महत्वाचं, तुम्हाला इमॅन्युअल कांतची तत्व माहीत असणं गरजेचं आहे. इमॅन्युअल कांतची जी तत्व आहेत, ही तत्व नैतिक कशी आहेत आणि या तत्वांमुळे प्रामाणिकपणा आणि बांधिलकी कशी सुनिश्चित होते. आता पुढचं महत्वाची गोष्ट, सर एवढं अवघड आम्हाला नाही जमणार आहे, हे वास्तव आहे, हे खूप किचकट आहे. तर साधा कॉन्सेप्ट आहे, तुम्हाला बांधिलकी आणि प्रामाणिकपणा कसा आहे तो लिहायचंच नाहीये. तुम्हाला फक्त ते पर्टिक्युलर तत्व आणि याचा प्रशासनात काय फायदा एवढंच लिहायचं. प्रत्येक पॅराग्राफमध्ये, प्रत्येक पॉइंटमध्ये जर तुम्ही प्रामाणिकपणा आणि बांधिलकी जर आणत गेलात तर तुमचं उत्तर अगेन आर्टिफिशियल होईल, मोनोटोनस होईल, विनाकारण स्ट्रक्चर्ड होईल आणि वाचण्यासाठी रिडेबल असणार नाही.
तो कॉन्सेप्ट फक्त तेवढा एक्सप्लेन करा की कॉन्सेप्ट काय आहे. कारण मी परत तुम्हाला सांगतो की त्या पर्टिक्युलर ठिकाणी इमॅन्युअल कांतला असं बिलकुल वाटलं नव्हतं की भविष्यात लोक इथिक्सचा अभ्यास करतील आणि मला त्या ठिकाणी आणतील. बरोबर आहे. सो बेसिकली आपण काय करतो की त्याचं अंडरस्टँडिंग आपण नीतिशास्त्रामध्ये आणतोय, जी खरं तर ओढून ताणून आणणं प्रॅक्टिकली डिफिकल्ट आहे. मग आपण काय करूया, त्यानं जो कॉन्सेप्ट सांगितलाय त्याच कॉन्सेप्टला रॅशनली अंडरस्टँड करूया. आणि रॅशनली अंडरस्टँड करणं म्हणजेच काय, नीतिशास्त्राच्या पर्स्पेक्टिव्ह अंडरस्टँड करणं. आणि या नैतिकतेमुळं जो हा फायदा मिळेल याचा परिणाम काय होणार आहे, म्हणजे आपलं उत्तर. उत्तरात मी दिलंय कसं वाचायचं, काय करायचं. फक्त लक्षात घ्या, तुम्हाला जो प्रश्नाचं उत्तर अवघड वाटतं ते अवघड का वाटतं, कारण तुम्ही कांतला डिफिकल्ट पद्धतीने अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करता, किंवा तुम्ही कांतला पारदर्शकता, उत्तरदायित्व, इंटिग्रिटी, सचोटी यामध्ये आणण्याचा प्रयत्न करता, ज्याबद्दल कांत कधी बोललेलाच नाहीये. पण इमॅन्युअल कांतनं जे सगळं सांगितलं हे सगळ्या व्हॅल्यूजला धरून आहे. सो इमॅन्युअल कांतनं जे सांगितलं तेच तुम्ही त्याच ठिकाणी त्याच्याच पद्धतीनं लिहा, ते तुमच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पण जर तुम्ही आणलं की हा या तत्वामुळे प्रामाणिकपणा येतो, या तत्वामुळे बांधिलकी येते, या तत्वामुळे नैतिकता येतं, मग ते ओढून ताणून आणलेलं उत्तर होतं, मग उत्तराचा चार्म निघून जातो. आणि मग त्या ठिकाणी कळतं की तुम्ही उत्तर कसं तरी फापट पसारा करून त्या ठिकाणी मांडलेलं आहे. कारण आपल्याला हे माहिती आहे का, आपण इमॅन्युअल कांत वाचलाय, चांगला वाचलाय, कॉन्सेप्ट आपल्याला कळलं, पण आपल्याला हे माहित नाही की हा कॉन्सेप्ट प्रामाणिकपणा कसा आणतो आणि बांधिलकी कसं आणतो आपल्याला माहितच नाहीये. पण ते तसं बोललेलं नाहीच आहे ना, आपण आणतोय त्या ठिकाणी. सो आर्टिफिशियली उत्तर क्रिएट करायचं नाही. क्लिअर? नेक्स्ट वाला क्वेश्चन. इंट्रोडक्शन कळलं. कांत, कर्तव्यवाद, महत्व कोणत्या पर्स्पेक्टिव्हनं? नीतिशास्त्राच्या पर्स्पेक्टिव्हनं.